त्यांनी हे स्टेटमेंट केल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये असलेले 27 पक्ष तोंडात मूग धरून गिळून नाही, गिळल्यावर बोलता येतं, मूग धरून त्याला मोड येण्यासाठी बसलेले आहेत. त्यांचाही निषेध आम्ही इथे करत आहोत. या अर्थाने जर मला सांगायचं झालं तर अशा नेत्यांना लाज वाटली पाहिजे की ह्या काँग्रेसला सपोर्ट करतात. राहुल गांधी यांचा जाहीर निषेध करतो आणि पुन्हा त्यांनी असं जर बेताल वक्तव्य केलं तर त्यांच्या घरापर्यंत जाऊन आम्ही आंदोलन करू, एवढं तुम्ही त्यांना ग्वाही देतो. मग आरक्षण आमचं सरकार आल्यावर रद्द करणार म्हणजे तुम्ही संविधान बदलणार आहात का? मग जे आमच्यावर आरोप करत होतात ते आता तुमच्या तोंडानी तुमच्या पोटात असलेल्या गोष्टी ओटात येत आहेत आणि तुम्ही लोकांना सांगताय. व्हिडिओचे प्रायोजक आहेत लाईफलाईन सर्व्हिसेस, स्वच्छ टँक स्वच्छ पाणी. फ्रेंड्स विला, लाईफलाईन सर्व्हिसेस, स्मिथ गॅलरी, महेंद्रकर ब्रदर्स, साक्षी इव्हेंट्स. तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा. नमस्कार, साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण आता वरई जांभुरी मैदान शेजारी असलेल्या आंबेडकर भवन या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचं आंदोलन आहे. काल राहुल गांधींनी आपल्या प्रेसच्या केलेल्या वक्तव्यावरून इथे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी याबद्दल संताप आणि विरोध व्यक्त केला जात आहे. या ठिकाणी शिवसेनेचे वरई विधानसभेचे अनेक कार्यकर्ते, या ठिकाणी भायखळ्याच्या आमदार यामिनी जाधव देखील उपस्थित आहेत. आपण जाणून घेणार आहोत काय आक्रोश आहे, काय मत आहेत, काय भावना आहेत, या सगळ्या कार्यकर्त्यांकडून आपण समजून घेतोय. व्हिडिओचे प्रायोजक आहेत लाईफलाईन सर्व्हिसेस, स्वच्छ टँक स्वच्छ पाणी. आपण निषेध आंदोलन इकडे करताय, काय विषय? सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे विषय आपल्याला कळला असेल कारण मीडियामधनंच हा विषय सगळीकडे पसरतो. श्रीमान राहुल गांधी हे मला वाटतं अमेरिकेला फिरायला गेलेत, दौऱ्यावर गेलेत, पण त्यांनी तिथे जाऊन जे वक्तव्य केले मला वाटतं ते त्यांनी भारतात करायला हवं होतं. ती डेअरिंग त्यांनी भारतात दाखवायला हवी होती की आरक्षण ते त्यांची सत्ता आल्यावर रद्द करणार आहेत. कॉन्ट्रॅडिक्टरी लोकसभेला जे काय म्हणत होते की महायुतीची सत्ता आली तर आरक्षण रद्द होईल, अमकं होईल, तमकं होईल, आणि आता त्यालाच कॉन्ट्रॅडिक्टरी स्टेटमेंट ते करतायत की त्यांची सत्ता आल्यानंतर आरक्षण रद्द होईल. आरक्षण कोणाच्या बापानी दिलेलं नाही आहे, हे आमच्या बापानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे. आणि या भारतातल्या प्रत्येक समाजाला गरजेचं होतं, जो बॅकवर्ड समाज होता, जो फायनान्शियली बॅकवर्ड होता, एज्युकेशनमध्ये बॅकवर्ड होता, सगळ्याच दृष्टिकोनातनं खालच्या थराला असलेल्या समाजाला स्तरावर आणण्यासाठी हे आरक्षण होतं. राहुल गांधी कोण लागून गेले हो आरक्षण रद्द करणारे? आणि मग जर ते बोलतायत आणि अमेरिकेत जाऊन, अमेरिकेचा संबंध काय आमच्या भारताच्या आरक्षणाशी, ते तिथे जाऊन बोलतायत की आमची सत्ता आली. पहिली गोष्ट तर त्यांना दिवा स्वप्न पडतात. हे कसं झालं माहिती आहे, एखादी प्रेग्नंट मुलगी असते ना, ती आईला काय सांगते, आई जरा मी झोपते, माझ्या पोटात दुखलं की तू मला उठव, मग मला हॉस्पिटलला ने. म्हणजे हा प्रकार त्यांचा चाललेला आहे की ज्या आरक्षणाचा नरेटिव्ह संविधान तुम्ही आता आरक्षण रद्द करणार म्हणजे तुम्ही संविधान बदलणार का? त्याचा मतितार्थ काय होतो? मतितार्थ तोच होतो, यांचा मंडल आयोगाच्या शिफारसींना विरोध, सगळ्याला विरोध. मग तुम्ही कुठल्या समाजाच्या पाठीशी ठामपणे उभ्या ते दाखवताय? भारतातल्या कुठल्या समाजाच्या पाठीशी तुम्ही ठामपणे? जे आरक्षण आहे ते समाजातल्या सगळ्याच बहुतेक समाजाला मिळालेलं आहे, जे फायनान्शियली आणि त्यांची ज्यांची परिस्थिती जसं मी मागे माझ्या बोलण्यात म्हटलं, त्यांच्यासाठी आरक्षण आहे. तो स्तर आहे, हा सामाजिक स्तर एक व्हावा, त्याला एका लेवलवर आणण्यासाठी हे आरक्षण आहे. आणि ते येऊन रद्द करतात म्हणजे त्यांना म्हणायचं आहे काय की भारत हा अगदी अमेरिकेच्याही पुढे गेला आहे.
आणि म्हणून आता आपल्याला गरज उरलेली नाही आरक्षणाची. मग आरक्षण आमचं सरकार आल्यावर रद्द करणार म्हणजे तुम्ही संविधान बदलणार आहात का? मग जे आमच्यावर आरोप करत होतात ते आता तुमच्या तोंडानी तुमच्या पोटात असलेल्या गोष्टी ओटात येत आहेत आणि तुम्ही लोकांना सांगताय. आणि पहिली गोष्ट, या भारताचे पंतप्रधान, या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी ठामपणे सांगितलेलं आहे की जोपर्यंत या आकाशामध्ये सूर्य तळपेल आणि चंद्र त्याची शीतलता देईल तोपर्यंत आरक्षणामध्ये बदल करणारा कोणाचा मायचा लाल पैदा झालेला नाही आहे. मग हे कोण आरक्षण बदलणार आहे? हे आरक्षण आणि त्यांच्याही बापाचं नाही, ते आमच्या बापाने आम्हाला दिलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना कुठलाही अधिकार नाही आहे अशा प्रकारचे स्टेटमेंट करायचा. आणि करायचं तर मग मला वाटतं इथे करायचं होतं, अमेरिका. हा हिंमत असेल तर. त्यामुळे तुम्ही अशा आपल्या शिंदे साहेबांनी आपल्याला आंदोलन करायला सांगितलेलं आहे. त्यामुळे आरवादची भाषा आपल्याला शोभत नाही, ती तिकडे शोभते. आरवादच्या भाषा तिकडे शोभते, आपल्याला नाही. त्यामुळे घोषणा देताना ना त्यांच्या मैताला आपल्याला जायची गरज आहे, ना त्यांना कुठल्याही प्रकारचं चुकीचं त्यांचा उल्लेख करणं गरजेचं आहे. आपल्याला निषेध करायचा आहे आणि आम्ही सगळे मिळून राहुल गांधींचा, काँग्रेसचा, या बाबासाहेब आंबेडकरांनी जे आमचे बाबा आहेत, ज्यांनी आम्हाला नवीन जन्म दिला, त्यांना काँग्रेसनी 2दा पाडलेलं आहे स्वतः तिकीट देऊन, त्यांचीच लोक आतनं कारस्थानं करून. त्यांच्यावर काय विश्वास ठेवते ही जनता? आम्हाला तेच म्हणायचं आहे की इवन दलित समाज आहे, या समाजाचाही महाविकास आघाडी सांगते, दाखवते की त्यांना पुळका आलाय. मला आज प्रश्न विचारायचा आहे, राहुल गांधी तरी इथे आल्यानंतर शिवाजी पार्कच्या स्तूपावर कधी नतमस्तक व्हायला गेले का? हा प्रश्न मला विचारायचा आहे. आणि मग तुम्हाला कोणी अधिकार दिला आरक्षण बदलण्याचा? त्यामुळे हा जो पुळका येऊन जे आत्तापर्यंत दाखवत होते की आम्हाला यांचा पुळका आहे, त्यांचा पुळका आहे, त्यांचा पुळका आहे, मुस्लिम समाजाचा पुळका आहे, आज आरक्षण तुम्ही रद्द करायचं म्हणताय म्हणजे त्याच्यातलं सगळ्याच समाजाचं आरक्षण केल्यावर मुस्लिम समाज तरी मायनॉरिटी कुठून उरणार आहे? कुठून उरणार आहे? जे आरक्षण मायनॉरिटी म्हणून त्यांना मिळतं तेही जाणार आहे. म्हणजे तुम्ही नेमकं काय करताय? कॉन्ट्रॅडिक्टरी वागताय हे सरळ सरळ लोकांच्या लक्षात येत आहे. आणि मला वाटतं पायावर कुऱ्हाड मारून घेतलेली नाही आहे, कुऱ्हाड अशी उभी होती त्याच्यावर पाय राहुल गांधींनी मारलेला आहे असं मला वाटतं. तर आम्ही त्यांचा सरळ शब्दामध्ये निषेध करत आहोत राहुल गांधी. आणि त्यांनी हे स्टेटमेंट केल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये असलेले 27 पक्ष तोंडात मूग धरून, गिळून नाही, गिळल्यावर बोलता येतं, मूग धरून त्याला मोड येण्यासाठी बसलेले आहेत, त्यांचाही निषेध आम्ही इथे करत आहोत. फ्रेंड्स विला, लाईफलाईन सर्व्हिसेस, स्मिथ गॅलरी, महेंद्रकर ब्रदर्स, साक्षी इव्हेंट्स. तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा. सुशीबेन आपल्यापर्यंत येतो, 2 शब्दात काय सांगताय? ताईंनी सगळं सविस्तर सांगितलं आहेत. आणि एक आपल्याला महत्त्वाचं मी सांगू इच्छिते की महाराष्ट्र म्हणजे शाहू फुले आंबेडकरची परंपरा जपणारा आहे महाराष्ट्र देश आहे. आणि त्या महाराष्ट्र देशाचे आम्ही शिवसैनिक. जेव्हा तुम्ही जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीमध्ये गेले, शीख समाज असो, चायना असो, तुम्ही सगळे अँटी नॅशनल स्टेटमेंट सांगत आहात. आणि हे सांगायचं की इंडिया इज नॉट अ फेअर संस्कृती, म्हणजे एक इक्वल समाज नाही आहे. काय तुम्ही काय बोलताय? तुम्ही लीडर ऑफ द ऑपोजिशन आहे, जरा जपा. तुमच्याकडे आता एक हुद्दा आहे, एक पॉवर आहे, जरा पॉवर शुड बी प्लेड रिस्पॉन्सिबली. तर आज आम्ही सगळे एकत्र आलो आहोत एकच सांगायला की राहुल गांधीच्या निषेध असो. आणि कारण इथे काय भारतामध्ये काय बोलायचा आणि जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीमध्ये दुसरा बोलायचा आणि अफवा पसरवायची की आम्ही
म्हणजे महायुती सरकार कॉन्स्टिट्यूशन बदलणार आहे. अहो मला सीधा प्रश्न आहे महाआघाडीला की कोण कॉन्स्टिट्यूशन बदलत आहे? कुठे गेली तुमची मोहब्बतची दुकान? अहो मोहब्बतची दुकान एक अफवा आहे, एक चुकीचा स्टेटमेंट आहे. जसं त्याला म्हणतात की एक स्लोगनच आहे. पण आम्ही महायुती सरकार सगळ्यांना एकत्र घेऊन पुढची विधानसभाला शाहू आंबेडकर आणि त्यांची आम्ही परंपरा जपणार आणि परत एकदा आमचे एकनाथरावजी शिंदे साहेब चीफ मिनिस्टर होणार. त्याच्यामध्ये दोन राय नाही आहे. एक सांगायचं राहिलं की समाजाला आणि नागरिकांना आता खरंच विचार करण्याची गरज आलेली आहे की कुठे शिंदे साहेब ज्यांनी महाराजांची शपथ घेऊन मराठा समाजाला आरक्षण देणार आणि ओबीसीच्या समाजाच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता देणार हा शब्द देणारे कुठे, आणि राहुल गांधी अमेरिकेत जाऊन आरक्षण आम्ही रद्द करणार सांगणारे कुठे. त्यामुळे आता समाजातल्या स्तराला विचार करण्याची गरज आलेली आहे आणि मला वाटतं समाज सुज्ञ आहे, सगळे मतदार सुज्ञ आहेत, ते विचार करतील आणि दोघांच्या स्टेटमेंटचा विचार करता त्यांना ते योग्य काय आहे ते नेमकं कळेल. बोला संतोष खरात. जय महाराष्ट्र जय भीम. गेली लोकसभेच्या इलेक्शनला पाहिलं होतं महाविकास आघाडी ही सर्व दलित मुस्लिम आणि सर्व मागासवर्गीयांना सांगत होते की आरक्षण वाचवायचं आहे आणि आज जसे तिकडे गेले तशी भूमिका बदलली आणि या भारतातील हजारो दीनदलित आणि मागासवर्गीय यांचं स्वप्न उधळण्याचा प्रयत्न आणि त्याचं प्लॅनिंग मला वाटतं राहुल गांधी करत आहे. आणि हे स्वप्न आम्ही जोपर्यंत संविधानाचे सर्व रक्षण करते मागासवर्ग एकत्र आहोत तोपर्यंत आम्ही कधीच होऊ देणार नाही. आणि मागच्या लोकसभेला दलित आणि मुस्लिम यांना भ्रमात ठेवून त्यांनी महाविकास आघाडीला मते मिळावी, परंतु आता दलित आणि मुस्लिम वर्ग आणि सर्व ओबीसी वर्ग आम्ही जागृत झालो आहोत. आणि यापुढे जे बाबासाहेबांनी सांगितलं होतं काँग्रेस हे जळतं घर आहे आणि या घरात कोणी जाऊ नये ते आज तंतोतंत खरं झालं समजतं आहे. कारण भारतामध्ये भूमिका एक घ्यायची आणि विदेशामध्ये भूमिका संविधानाच्या अगेन्स्ट दलितांच्या अगेन्स्ट घ्यायची हे भारतातील सर्व नागरिकांना हे समजलेलं आहे. आणि मला वाटतं ह्या विधानसभेला आणि पुढच्या जे काही इलेक्शन येतील त्याला नक्कीच राहुल गांधीचं जे काय त्यांनी खोटीची स्वप्न दाखवली होती या वेळेतून सर्व दलित वर्ग बाहेर पडून महायुतीला भरघोस मताने निवडून देतील असा मला विश्वास वाटतोय. आणि पुन्हा एकदा मी वरळी विधानसभेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या वतीने मी राहुल गांधी यांचा जाहीर निषेध करतो. आणि पुन्हा त्यांनी असं जर बेताल वक्तव्य केलं तर त्यांच्या घरापर्यंत जाऊन आम्ही आंदोलन करू एवढंच तुम्ही त्यांना ग्वाही देतो. व्हिडिओचे प्रायोजक आहेत लाईफलाईन सर्व्हिसेस, स्वच्छ टँक स्वच्छ पाणी. हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून पुन्हा महाराष्ट्रामध्ये आक्रोश मोर्चा हा चालू आहे. आज सकाळी 11 वाजल्यापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण बघत असाल की या काँग्रेसच्या त्यांचे अध्यक्ष खासदार असे असलेले राहुलजी हे प्रदेशामध्ये जातात आणि हिंदुस्थानाच्या बद्दल जे काही शब्द त्यांनी वापरले आपण त्या वर्तमानपत्रामधून टी व्ही चॅनलमधून पाहिलं असेल. खऱ्या अर्थानं या पूर्ण भारताच्या जनतेने त्यांचा निषेध केलेला आहे. आम्ही तर फक्त वरली भायखळा विभाग क्रमांक 13 आहोत, पण पूर्ण देशाने त्यांचा विरोध केलेला आहे आणि पूर्ण देशभर आंदोलन चालू आहे. आणि आपल्याला माहिती असेल की त्याचबरोबर त्यांच्या काँग्रेसला जोडलेले जे पक्ष आहेत जर बाळासाहेब हयात असते तर त्यांच्या मुळाला त्या काँग्रेसबरोबर जाऊन दिलं नसतं. त्या शरद पवारांबद्दल बाळासाहेबांनी अनेक वेळा त्यांना गव्हाचं पोतं वगैरे सर्व त्यांना जे बोललेलं आहे. पण या टायमाला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी त्या काँग्रेसबरोबर ज्या सोनियाबद्दल बाळासाहेबांनी अनेक वेळा ही इटलीची बाई आहे हिचा काही संबंध असे अनेक प्रश्न त्यांनी या हिंदुस्थानामध्ये मांडलेले आहेत. पण खऱ्या अर्थानं जर मला सांगायचं झालं तर अशा नेत्यांना लाज वाटली पाहिजे की ह्या काँग्रेसला सपोर्ट करतात. म्हणून आम्ही पूर्ण दक्षिण मुंबई 13च्या वतीने आम्ही सर्व सैनिक विरोध करतोय त्याला.
एकनाथ शिंदेंच्या या शिवसेनेचं आंदोलन वरई जांभुरी मैदान शेजारी या ठिकाणी झालेलं आहे। या ठिकाणी राहुल गांधींच्या विरोधात प्रचंड निषेध मोर्चा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। पोलिसांनी देखील काही कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी अटक केलेली आहे। कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे, साऊथ मुंबई न्यूज, चेहरा मुंबईचा। साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका।